हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? मी वैशाली तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या वैशाली ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलवर. आजचा दिवस खूपच खास आहे कारण की आज आम्ही सर्व मैत्रिणी मिळून एकत्र येऊन मस्त अशी डब्बा पार्टी आयोजित केलेली आहे. आजचा दिवस फक्त डबा पार्टीचा नाही तर जीवाभावाच्या मैत्रिणींना भेटण्याचा आणि प्रेमाचा आणि आदराचा दिवस आहे. सर्व मैत्रिणींनी आपापल्या घरून प्रेमाने छान असे पदार्थ बनवून आणलेले होते. चला तर मैत्रिणींनो, या सुंदर क्षणांचा आनंद तुम्हीही आमच्या सोबत घ्या. नमस्कार मैत्रिणींनो, आज आमच्याकडे आहे डब्बा पार्टी. डब्बा पार्टीसाठी आमच्या सर्व मैत्रिणी आलेल्या आहेत. अ, या आहेत आयरे काकू, ही आहे संध्या, ही आहे अनिता, या आहेत सपकाळ काकू, ही आहे रुपाली आणि या आहेत प्रवीणा काकी आणि या आहेत तेंडुलकर काकी. सर्व सर्व मैत्रिणींनी आपापल्या घरून छान असे सुंदर असे पदार्थ बनवून आणलेले आहेत. सर्वात आधी आता आपण पाहणार आहोत की प्रत्येक मैत्रिणींनी काय काय पदार्थ बनवून आणलेले आहेत. काकी, तुम्ही काय बनवून आणलेलं आहे? मी हिरवा चिकन बनवून आणलंय, ठेचा चिकन. संध्यानी काय बनवलंय? मी ज्वारीच्या भाकरी आणि चिकन रस्सा, अरे वा, वडे आणि चिकन. अरे वा वा. रुपालीने काय आणलंय? वडे आणि मटन. अरे वा. मी गव्हाणी आणि जवला भजी, ओला जवला. काकडीची कोशिंबीर आणि सलाड. मी आणले आहे बिर्याणी, नॉनव्हेज नाही, चिकन बिर्याणी. आणि मी आणले आहेत लॉलीपॉप. या लॉलीपॉप खाण्यासाठी. आज सगळ्यांनी नॉनव्हेजचे जे पदार्थ बनवून आणलेले आहेत आणि आता आपण टेस्ट घेणार आहोत सर्वांचे पदार्थ कसे झालेले आहेत ते. हे आहेत लॉलीपॉप, हे आहे सॅलड, ही कोशिंबीर आहे, ही चिकन बिर्याणी आहे, हे ग्रीन चिकन बनवून आणलेलं आहे आणि यामध्ये तिखट चिकन आहे, हे चिकन वडे आहेत, चिकन आहे, हे त्या साईडला मटण आहे आणि हे पण चिकन वडे आहेत. मावशींनी घावणे बनवून आणलेले आहेत आणि हे काय, हा, जवल्याची भजी बनवली. वा वा वा. आणि ही ज्वारीची भाकरी आहे. आज प्रत्येक मैत्रीण आपल्या घरचा खास पदार्थ बनवून घेऊन आलेल्या होत्या. कोणाच्या डब्यामध्ये गरमागरम चिकन होतं तर कोणाच्या डब्यामध्ये मटण, कोणाच्या डब्यामध्ये चिकन वडे होते तर कोणाच्या डब्यामध्ये घावणे, भाकरी आणि एका डब्यामध्ये बिर्याणी, चिकन बिर्याणी होती आणि एका डब्यामध्ये स्वादिष्ट लॉलीपॉप बनवून आणलेले होते. आज प्रत्येक पदार्थ खूपच स्वादिष्ट होता कारण ह्या प्रत्येक पदार्थाची खरी चव त्यात मिसळलेल्या प्रेमाची होती. मैत्रिणींनी इतक्या प्रेमाने आपल्या घरून आणलेले पदार्थ खरंच खूपच टेस्टी होते. आता आम्ही सर्वजण जेवायला बसत आहोत आणि आम्ही घरूनच डिश पण घेऊन आलेलो होतो. वाटी, चमचा वगैरे सगळं घेऊन आलेलो होतो. आता सर्वांनी प्लेट्समध्ये सर्वांनी जेवण वाढलेले आहे आणि आता आम्ही सर्वजण जेवायला बसत आहोत. एकमेकींच्या हाताचा पदार्थ खाताना हा पदार्थ किती छान आहे, किती छान बनवला आहे असं म्हणत सर्व मैत्रिणी एकमेकींचं कौतुक करत होत्या. सर्व मैत्रिणींना खरंच खूपच आनंद झाला होता. गालातल्या गालात त्या हसत होत्या. त्यांच्या गालातलं ते निर्मळ हास्य बघून आणि प्रत्येकाच्या डोळ्यात तो दिसणारा आनंद खरंच खूप बघण्यासारखा होता. हेच तर खरे आयुष्य आहे मैत्रिणींनो. ह्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक जण आपल्या कामात खूप व्यस्त आहे. प्रत्येकालाच कामं आहेत, खूपच धावपळ आहे. पण केव्हा तरी असा एक दिवस येतो किंवा असा एक दिवस आपल्याला हवा असतो जेव्हा आपण सगळ्या मैत्रिणी एकत्र बसून मनमोकळ्या गप्पा मारतो आणि घरून प्रेमाने बनवलेले पदार्थ एकमेकींसोबत वाटून खातो. त्या क्षणी जे समाधान मिळतं त्याची तुलना कोणत्याही मोठ्या मेजवानीसोबत होऊच शकत नाही. खरं आहे ना मैत्रिणींनो? आम्ही सर्वांनी सोबत बसून जेवण केले. जेवण करताना आम्ही खूप साऱ्या गप्पा मारल्या, गप्पा गोष्टी केल्या आणि आम्ही फक्त जेवणच नव्हतं केलं तर पुन्हा एकदा आमच्या सुंदर आठवणींना उजाळा दिला होता. सुंदर आठवणी जगलो, जुन्या गोष्टींवर मनापासून हसलो, एकमेकींच्या सुखदुःखाच्या गोष्टींमध्ये सहभागी झालो. आमच्या सर्व मैत्रिणींचं नातं अजून घट्ट झालं. मैत्रिणींनो, खरं सांगायचं झालं तर आयुष्यामध्ये पैसा, यश आणि मोठेपणा सगळं काही मिळू शकतं.
पण मनापासून जपणाऱ्या अशा जिवलग मैत्रिणी मिळणं म्हणजे खरंच खूपच भाग्याची गोष्टच म्हणायची. देवाकडे एकच प्रार्थना आहे की आमची मैत्री अशीच कायम राहो, अशीच कायम हसत खेळत राहो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंद राहो आणि आम्हाला असंच पुन्हा पुन्हा एकत्र येण्याचा सुंदर क्षण मिळो. मैत्रिणींनो, अशा छोट्या छोट्या भेटी पण आयुष्यभरासाठी मोठ्या आठवणी बनून राहतात. आजचीच ही डबा पार्टी उद्या संपेलच, पण ह्या क्षणांची आठवण आम्हाला आयुष्यभरासाठी राहणार आणि मैत्रीची ऊब कायम मनामध्ये राहील. डबा पार्टी संपल्यानंतर आम्ही सर्वांनी खूपच मजा मस्ती केली आणि सर्वांना खरंच खूपच छान वाटलं. बऱ्याच दिवसानंतर आम्ही डबा पार्टी केली होती. आमचं खूप दिवसापासून चालू होतं की आपण डबा पार्टी करूया आणि आज आमचा फायनली डबा पार्टीचा जो प्लॅन केला होता तो सक्सेस झालेला आहे आणि आमची डबा पार्टी खरंच खूपच छान झाली आहे. तुम्हाला आमचा छोटासा आनंद आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही शेवटची डबा पार्टी तुमच्या मैत्रिणींसोबत कधी केली होती. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि मनाला स्पर्श करणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि तुमची मैत्री नेहमी अशीच फुलत राहो हीच देवाचरणी प्रार्थना.